महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। ज्येष्ठ पत्रकार संजय खांबेटे यांना बंधुशोक। नरेंद्र खांबेटे यांचे पुण्यात दुःखद निधन। म्हसळा तालुक्यातील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार संजय केशव खांबेटे यांचे थोरले बंधू नरेंद्र केशव खांबेटे यांचे पुणे येथे उपचारात सुरू असताना अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले। निधनासमयी त्यांचे वय 73 वर्षे होते। त्यांच्या निधनामुळे खांबेटे कुटुंबियांवर तसेच सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे। नरेंद्र खांबेटे हे उच्च शिक्षित होते। त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रेवदंडा तर महाड येथे, पुढील शिक्षण पुणे येथे झाले। वाचनाची विशेष आवड असलेले अभ्यासू वृत्तीचे आणि विचारशील व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात होते। विविध विषयांवरील पुस्तके वाचण्याची त्यांना विशेष आवड होती। सामाजिक घडामोडी, भौगोलिक परिस्थिती तसेच राजकीय बदल यांचे विश्लेषण करण्याची त्यांची दृष्टी अभ्यासू आणि समजूतदार होती। वडील स्वर्गीय केशवराव खांबेटे यांच्या प्रेरणेने त्यांनी समाजकार्यात रुची घेतली। धाकटे बंधू संजय खांबेटे यांच्या माध्यमातून म्हसळा तालुक्यात सुरू असलेल्या केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाच्या कार्याबाबत ते नेहमीच उत्सुक असत। वाचनालयाच्या प्रगतीसाठी ते सातत्याने संवाद साधत आणि विविध प्रकारे सहकार्यही करत असत। वाचन संस्कृती जपण्याबाबत त्यांना विशेष जिव्हाळा होता। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, सुना, नातवंडे, बहीण, भाऊ असा मोठा आप्तपरिवार आहे। नरेंद्र खांबेटे यांच्या निधनाचे वृत्त समजताच म्हसळा, रेवदंडा, महाड परिसरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार तसेच विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने शोक व्यक्त करण्यात आला असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, म्हसळा।